माझे वडील स्पॉटला असणं हे आमच्यासाठी खूप कॉमन होतं. म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं, आपल्याला साधारणतः आपण 4-5 वर्षाच्या जेव्हापासून कळतं तेव्हा की डॅड इज ॲट द स्पॉट. हे मी एव्हरी इयर, एव्हरी 6 मंथ्स, एव्हरी फ्यू डेज ऐकलेलं सेंटेन्स आहे. त्यामुळे ठीक आहे, सवय आहे ह्याची. आईने मी विचार केला की सकाळी उठल्यावर कळेल आपल्याला की एक्झॅक्टली काय झालं आहे. ते कधी घरी येणारच नाहीत हे म्हणजे कधी विचार नव्हता केला आम्ही. 1 वाजता आमचे सगळ्यांचे फोन्स वाजायला लागले. तेव्हा सेलफोन सगळ्यांकडे होते आणि काही फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स वगैरे सगळे जे टीव्ही सतत बघत होते ते बिल्डिंगमध्ये खाली येऊन थांबलेले, पण वर येऊन मला आणि माझ्या आईला सांगण्याची फारशी कोणाची हिंमत होत नव्हती. फक्त माझ्या मावशीने सांगितलं की एक काम कर, टीव्ही ऑन कर. आम्हाला कुठूनही दुसरीकडून कळलं नाही, आम्हाला NDTV वरनाच कळलं की हे असं असं घडलं आहे. तेव्हा मला वाटलं की हे चूक आहे, काहीतरी कन्फ्युजन झालंय, चूक घडली, नावात काहीतरी गल्लत झाली असेल. असं थोडी होऊ शकतं, कारण सिन्स चाइल्डहुड मी बघितलं ही ऑलवेज कम्स होम. तर हे असं कसं. पण मग गोष्टी घडत गेल्या आणि मग कळलं की नाही. आणि ते तर खूपच म्हणजे खूप पेनफुल होतं. खूप लोकही आलेली तेव्हा आणि सगळं खूप म्हणजे हेजी आहे. जर तुम्ही मला आता विचारलं की क्रम बाय क्रम जर तू सांगू शकते तर खूपशा गोष्टींबद्दल मी सुद्धा आता ब्लँक आहे. कारण एवढा जास्त शॉक बसलेला की अरे हे घडलंच कसं. आणि कोणतरी आपल्या कंट्रीमध्ये येतं, आपल्या वडिलांना या प्रकारे गोळ्या लागतात, हे कधी विचारच नव्हता केला.